नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बघा शेकडेवारीवर आधारित हा खूप फेमस प्रश्न आहे. बघा काय म्हणतंय, महेशचा पगार अमोलपेक्षा 20% कमी आहे, तर अमोलचा पगार महेशपेक्षा किती टक्क्यांनी जास्त आहे? म्हणजे सिंपल गोष्ट आहे. महेशचा पगार अमोलपेक्षा कमी आहे, म्हणजेच अमोलचा पगार महेशपेक्षा जास्त आहे. ते फक्त टक्केवारीत काढायचे. बघा काय दिले, महेशचा पगार अमोलपेक्षा 20%ने कमी, म्हणजे अमोलचा पगार जर 100 रुपये असेल तर महेशचा किती असेल 80. कारण 100चे 20% 20 कमी करायचे, 100 मधून 20 गेले 80. म्हणजे बघा लिहूया चला, हे अमोल आणि हा महेश. अमोलचा जर 100 रुपये पगार धरला, महेशचा 80 रुपये येणार. आता पुढे काय विचारले, अमोलचा पगार महेशपेक्षा किती टक्क्याने जास्त आहे? कुणासोबत कंपॅरिझन चालू आहे? महेश सोबत. मग छेदामध्ये महेश घ्यायचं, किती 80. किती जास्त आहे बघा, 80च्या पुढे 100 किती जास्त आहे? 20 न जास्त आहे. 20 अंशात गुणिले 100 का टक्क्यामध्ये काढायचं आपल्याला. चला 20 एक 20, 20 चोक 80. आता खाली 4, 4 एक 4, 4 दुनी 8, उरले 2, 4 25. किती टक्क्यांनी मित्रांनो? 25% जास्त आहे. बघा ना, 80चे 25% किती? 20. बघा 20 ने जास्त आहे, बरोबर. म्हणजे पर्याय क्रमांक 1 येणार. धन्यवाद.